जय हिंद। आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। बसपाचे संस्थापक काशीराम यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा। बहुजन समाज पार्टी बामसेफ BS4 चे संस्थापक बहुजन नायक ज्यांनी बहुजन समाजातील सर्वसामान्य मायावती सारख्या एका अनुसूचित जातीतल्या महिलेला उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री बनवले, त्या काशीराम साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम कवटेमंकाळमध्ये बहुजन समाजातील सर्व बांधवांनी एकत्रित येऊन साजरा केला। काशीराम म्हणायचे की जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसके भागीदारी। त्याच धर्तीवर सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने यांनी एक दिवसीय केडर कॅम्प आयोजित केले होते। या केडर कॅम्पसाठी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। उपस्थित कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष डॉक्टर माने यांनी मार्गदर्शन केले। ते म्हणाले की काशीराम साहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी बहुजन समाजातील गोरगरीब लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि बहुजन समाजाचे प्रधानमंत्री बनला पाहिजे, हा धडा यावेळी गिरवण्यात आला। पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर माने बोलले की सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा OBC धनगर समाजातील असेल, कारण आजपर्यंत कोणत्याही सरकारने OBC धनगर समाजाला न्याय दिलेला नाही। तर काशीराम साहेबांच्या विचारातील व स्वप्नातील पार्टी बहुजन समाज पार्टी ही या वर्गाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे OBC हा मोठा वर्ग आहे आणि या OBC वर्गाला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। ही गोष्ट लक्षात घेऊन बहुजन समाज पार्टीच्या सांगली जिल्हा कमिटीच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे की बहुजन समाज पार्टीचा उमेदवार हा OBC धनगर असेल आणि आम्ही इलेक्शन ताकदीने लढवणार आहोत, अशा पद्धतीची घोषणाही यावेळी करण्यात आलेली आहे। यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये डॉक्टर शंकरदादा माने, मनसूर अत्तार, जालिंदर मोहिते, रजनीकांत देवकुळे, सुभाष मराठे, सुनील खोत, विशाल करपे, शुभम चव्हाण, प्रशांत आठवले, अमर साबळे, सुमित गाडे, वैभव शिंदे, सिद्धार्थ रणपिसे, विजय माने, सविता माने, संजना आठवले, उज्ज्वला धोत्रे, प्रमिला कदम, जया वारे, सरिता साठे, रेश्मा साठे, जयश्री फिरमे, सविता कदम, प्रियंका खोत, प्रियंका थोपटे, सुरेखा मोहिते अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अख्तर। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा। जय हिंद। आज बहुजन समाज पार्टीचे संस्थापक तसेच बामसेफ BS4 चे संस्थापक देशाला एक सर्वसामान्य प्रधानमंत्री बनवून देऊ शकतोय असं स्वप्न या देशामधल्या बहुजन समाजामध्ये निर्माण करणारे आदरणीय काशीराम यांची जयंती आज कवटेमंकाळी येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त सर्व जाती धर्मातील सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांनी बहुजन समाज पार्टी त्याचप्रमाणे बहुजन समाजातील वेगवेगळ्या तालुक्यातून विधानसभेमधून आलेल्या पदाधिकारी त्याचप्रमाणे या काशीराम साहेबांच्या जयंतीनिमित्त आज काशीराम साहेबांनी जो मूलमंत्र आपल्याला दिला होता की बाबा सर्वसामान्य माणसाला सुद्धा मुख्यमंत्री आणि आमदार खासदार बनू शकतोय, या नीतीअंतर्गत आज काशीराम साहेबांनी जो पहिल्यांदा केडर दिला होता तो केडर घेण्यात आला आणि या केडरच्या माध्यमातून सगळ्यांच्या मनामध्ये एक नवचेतना निर्माण करण्यात आली आणि सगळ्यांनी एक संकल्प करण्यात आला की आम्ही बहुजन समाज पार्टीचा निशाण हत्ती निशाण निळा झेंडा आमच्या घरावर लावणार आणि येणारं सरकार ही बहुजन समाज पार्टीचं निर्माण करणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2024 मध्ये बहीण कुमारी मायावतींना या देशाचा प्रधानमंत्री बनवणार अशी शपथ घेण्यात आली आणि हा कार्यक्रम साधारण 5:30-6च्या दरम्यान संपुष्टात आलेला आहे।